नमस्कार बंधू भगिनींनो, आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे स्वास्तिकम या माझ्या चॅनलवर। आज मी आपल्यासाठी एक नवीन पुस्तक घेऊन आलेली आहे, ज्याचं नाव आहे संस्कृती पूजन। सगळ्यात आधी आपण देवाला अगरबत्ती लावून घेऊया। मला दिवाळीमुळे 3-4 दिवस कुठलेच व्हिडिओ बनवता नाही आले। खूप आनंदाने चांगली भरभराटीची दिवाळी गेली। परमेश्वर चरणी प्रार्थना की अशीच प्रत्येक दिवाळी माझी जाओ। हे जगदंबा, हे रेणुका साक्षातपणे देवाला इथे नैवेद्यही अर्पण केलेला होता। संस्कृती पूजन। हे पुस्तक माझ्याकडे फार पूर्वीपासून होतं, पण हे पुस्तकाचं जेव्हा मी वाचलं तेव्हा मला असं वाटलं हे सगळ्या लोकांबरोबरही जर आपण शेअर केलं तर हे खूपच सुंदर होईल, म्हणून मी आपल्याबरोबर हे पुस्तक शेअर करत आहे, ज्याच्यामध्ये आपल्या संस्कृतीबद्दल सगळं काही दिलेलं आहे। कुठला सण किंवा संस्कृतीशी संबंधित जे काही असतं ते सगळं आहे ह्याच्यामध्ये। चला तर मग सुरुवात करू या पुस्तकास। सगळ्यात आधीच या पुस्तकामध्ये फोटो आहे श्रीकृष्णाचा। संस्कृती पूजन। श्री योगेश्वर विजय तेताराम वंदना। ह्याच्यात सगळ्यात पहिले जे आहे ते आहे उत्सव दर्शन। उत्सव एखाद्या विशिष्ट व्यक्तीला किंवा वर्गालाच आवडतात असे नाही, तर सर्वांनाच आवडतात, सर्वांना मधुर वाटतात, म्हणून ते सर्व ग्रास्त आहेत। महाकवी कालिदासाने उत्सव प्रिय खल मनुष्य असे यथोचितेत म्हटले आहे। उत्सव आपल्याला आवडतात कारण ते आपल्याला रोजच्या जीवनातून अल्पकालीन मुक्ती देतात। धंदा, रोजगार व शुष्क जीवन व्यवहार यांच्या ओझ्याखाली दबलेला मानव उत्सवाच्या दिवशी थोडा मुक्त श्वास घेऊन कृतज्ञता अनुभवतो। जीवनातल्या जडतेला मोकळे अंगण सापडते। क्षणभर त्यात मुक्तपणे बागडून मानव स्वतःच्या मनाची खिन्नता दूर करून आनंद प्राप्त करतो। कधीकधी येणारा माणूस जसा आपल्या स्वागताही वाटतो, तसे अधूनमधून येणारे उत्सव आपल्याला प्रिय वाटतात। उत्सवामध्ये असलेला उल्हास जर त्याचा प्रिय भाग असेल, तर उत्सवात असलेले जीवनदर्शन हा त्यांच्यातील श्रेय भाग आहे। कोणताही उत्सव साजरा करण्याचे मध्ये प्रेय आणि श्रेय दोहांचा सन्मय असला पाहिजे। उत्सव चांगल्या रीतीने साजरे करणे यात सांसारिक सुख आहे, तर उत्सवामागे असलेले भावरहस्य समजून उत्सव साजरे करण्यात कल्याण आहे। मनुष्याला जे वर नेतात, उन्नत बनतात, द्विज बनवतात, संस्कारी बनवतात ते उत्सव। सांस्कृतिक उत्सव संस्कारपूर्ण साजरे करण्याचे मनुष्याला जीवत्व प्राप्त होते। उत्सवामागे भावाचे महत्त्व आहे। भावशून्य अंतःकरणाने साजरे केलेले उत्सव यंत्रवत बनतात आणि मानवाच्या जीवनात जडत्व निर्माण करतात। गतानुगती परंपरेने साजरे केलेल्या उत्सवातून काही अर्थ निघत नाहीत। परिणामतः वेळ, शक्ती किंवा संपत्तीचा व्यय उत्सवानिमित्ताने होत असलेला दिसतो। भावपूर्ण अंतःकरणाने व
सारग्राही बुद्धीने जर उत्सव साजरे करण्यात आले तर ते जीवनात आनंद निर्माण करतात. तसेच जीवनातील निराशेला झटकून टाकून नवीन आशेचा संचार करतात. उत्सव मुखवाणीने आपल्या जीवन विकासात उपयोगी असे संदेश देतात. समयक दिशा दाखवतात ते संदेश. या दृष्टीने उत्सव एक उत्कृष्ट मार्गदर्शक व जाणीव यांची गरज पुरी करतात. महापुरुषांच्या जयंतीचे जे उत्सव आपले साजरे करतो ते त्यांच्या महानता आपल्यासमोर दृष्टिगोचर करून आपल्यालाही महान बनवण्याचा संदेश देतात. इथे इंग्लिशमध्ये एक म्हण लिहिलेली आहे, लाईव्स ऑफ ग्रेट मॅन ऑल रिमाइंड अस वी कॅन मेक आर लाईव्स सबलाईम, डिपार्टिंग लाईफ बिहाइंड अस, फुटप्रिंट्स ऑन द सँड्स ऑफ टाईम. लॉंगफेलो ह्यांनी ह्या ओळी म्हटलेल्या आहेत. महापुरुषांचे जीवन हे आपल्या जीवनात फार मोठे आश्वासन आहे. कृष्णो भूत्वा कृष्णं यजेत, रामो भूत्वा रामं यजेत, शिवो भूत्वा शिवं यजेत असे संदेश गोकुळाष्टमी, रामनवमी व महाशिवरात्रीसारखे उत्सव आपल्याला देतात. संक्रांत, होळी किंवा दिवाळीसारखे उत्सव आपल्यासाठी मार्गदर्शन बनले आहेत. हृदयातील स्वाभाविक भावनांचे नियमन कसे करावे, कोणत्या दिशेला अंतःकरणाच्या वृत्तीने गती असली पाहिजे वगैरे सुंदर मार्गदर्शन साठलेले आहे. संक्रांतीचा उत्सव खरी संधनिष्ठा शिकून समयक क्रांती निर्माण करण्याचा संदेश देतो. होळी आपल्याला राग, द्वेष, खोटे, तर्क, कुतर्क तसेच उच्च नीचतेचा भेद जाळून टाकण्याचा संदेश देते. दिवाळी आपल्याला दीक्षा घेऊन जीवन उन्नत बनण्याचा संदेश देते. भाऊबीज व रक्षाबंधन स्त्री जीवनाकडे पाहण्याची भावमधुर दृष्टी देतात व महान वीर बनण्याचा संदेश देतात. गणेश चतुर्थी ही गणप्रमुख कसा असला पाहिजे ते समजावते. कर्मवीरांच्या जीवनात तर उत्सव नवा प्राण भरतात. होळीची धांदल, गडबड, गोकुळाष्टमीचे खेळ किंवा नवरात्रीचा रास गरबा वगैरे आपल्याला चेतनेची थोडी झलक दाखवितात. कार्याच्या सातत्यामुळे निर्माण झालेले नीरसतेला दूर करून नित्य जीवनामधले आमंत्रण देऊन कार्यकर्त्याच्या हृदयात उत्साह निर्माण करतात. त्यांची रसिकता टिकवून धरण्याचे काम उत्सव करतात. भारताचा सांस्कृतिक इतिहास पुस्तकाच्या पानात नाही तर त्याच्या जीवन उत्सवात लिहिलेला आहे. त्या उत्सवाच्या पाठीमागे असलेली दृष्टी जर पकडली गेली, त्याची पार्श्वभूमी असलेल्या मंत्राचे जर मनन झाले तर या सांस्कृतिक इतिहासाच्या निर्मात्या ऋषीसमोर मानव कृतज्ञता बुद्धीने नतमस्तक होईल. ही संस्कृती टिकण्यासाठी रक्ताचा थेंब न थेंब खर्च करणाऱ्या पूर्वजांबद्दल आदर निर्माण होईल. शास्त्रकारावरील श्रद्धा वाढेल, दृढ होईल. उत्सव ऐक्याचे साधक, प्रेमाचे पोषक, प्रसन्नतेचे प्रेरक, धर्माचे संरक्षण आणि भावनांचे संवर्धक आहेत. उत्सवात केवळ सुट्टीची मजा अनुभवणारे आपल्या जीवनातून मजेला सुट्टी देऊन बसलो आहोत असे वाटते. मनोमंथन विरहित नुसते मनोरंजन उत्सवातील उत्सवपणाने हनन करते. आपले उत्सव आपण खऱ्या अर्थाने समजून घेतले, उपयोगात आणले, सांभाळले, संस्कारी ठेवले, सुमनत बनविले तरच उत्सव साजरे करण्याला काही अर्थ आहे. उत्सव दर्शन खऱ्या अर्थाने आपले जीवन दर्शन बनवावे हीच भगवान योगेश्वरापाशी प्रार्थना. श्रीदेवी पर्णमस्तु. शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु. आपल्याला जर माझे व्हिडिओ खरंच आवडत असतील तर आपण माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये मला कळवाही की आपल्याला माझे हे सगळेच व्हिडिओ कसे वाटत आहेत. आणि बरेच सारे प्लेलिस्टसुद्धा माझ्या व्हिडिओमध्ये आहेत, जसं की चॅनलवरती तिरुपतीचा आहे, शिवलीलामृत आहे, देवी पुराण आहे, असे बरेच सारे आपल्याला ग्रंथ जे आपल्याला वाचायला मिळत नाही पण नक्कीच आपण ते ऐकू शकता. कारण आपल्याला मागे सांगितलं तसं जितकं पठणाला महत्त्व आहे तितकंच महत्त्व श्रवण करायलाही आहे. तर आपण आपल्या घरीसुद्धा लावून ठेवलं, जेव्हा आपण काम जर स्त्रियांचं आपण सकाळी उठलो की आपण आपल्या कामामध्ये लागतो, पण आपण जर तो व्हिडिओ लावून ठेवला
तर आपल्या घरामध्ये सुद्धा ती सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. तर मी स्वतः हा चॅनल बनवायचा उद्देश पण हाच होता की मी जे ग्रंथ वाचायचे, पण मग असं वाटायचं परत तेवढा वेळ मिळत नाही आहे वाचायला. पण मग जेव्हा पण मी सकाळी उठले की सगळ्यात आधी तर एक भागवत नित्यनियमाने ऐकते. श्रीमद भागवत ज्या कथा आहेत, तर ते तर मला खूपच आवडतं. ते मी सकाळी उठले की ऐकते. त्याच्यानंतर कुठलाही एक देवी पुराण म्हणा किंवा कुठलाही जे माझाच व्हिडिओ आहे तो सुद्धा मी ऐकते. कारण का, आपण जितकं ऐकू किंवा श्रवण करू या अशा चांगल्या गोष्टी, तर आपल्या जीवनामध्ये सकारात्मक बदल होतात. आपल्याला कधी मार्ग सापडत नसेल तर नक्कीच मार्गही सापडतो. आणि परमेश्वराने इतकं भरभरून दिलेलं आहे, तर त्याचा लाख लाख धन्यवाद. श्री देवी पर्णमस्तु. शुभम भवतु, शुभम भवतु.